फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन डेली रुटीन व्लॉगमध्ये। अर्थातच आपण केकच्या ऑर्डर्स घेतो तर त्याच्यामुळे रोजच्या माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला केक हे दिसतातच। एखाद दिवस असा जातो की ज्याच्यामध्ये मी केक दाखवत नाही, पण शक्यतो तुम्हाला रोज केक दाखवते। आणि ज्या माझ्या मैत्रिणी केक करतायत की नाही, मग त्यांना बरेचसे प्रश्न पडतात आणि मग त्या मला कमेंट सेक्शनमध्ये त्या विचारतात। तर त्यातला एक प्रश्न तो म्हणजे की ताई, तू कोणतं प्रीमिक्स वापरती केकसाठी आणि त्याचबरोबर केक बेक करण्यासाठी कशा पद्धतीची मेथड तू वापरते ते आम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये शेअर कर। तर म्हटलं चला आज निवांत वेळ आहे आणि आज मला थोडासा उशीरच झालाय केक शिजायला टाकण्यासाठी। रोज कसं होतं, मी सकाळ सकाळ शिजायला टाकते म्हणजे मग आपली कामं होईपर्यंत ते थंड होतात आणि मग आपण आपल्या सोयीनुसार त्या करू शकतो। तर म्हटलं चला शेअर करते तुम्हाला। तर आता अर्थातच कसं होतं माहिती का, केकमध्ये आपण कुठल्या कंपनीचं किंवा कशा पद्धतीचं प्रीमिक्स वापरतो हे खरंच खूप जास्त महत्त्वाचं आणि गरजेचं आहे। माझा सुरुवातीपासून आत्तापर्यंतचा अनुभव हाच आहे। मी गुडरिच या कंपनीचं वापरते आणि हे खरंच चांगलं आहे बरं का। आणि अर्थातच आपण हा डॉट बघूनच हे प्रीमिक्स घेतो। ही आपली 5 किलोची बॅग आहे। म्हणजे माझ्या दोन्ही पण बॅग संपल्या होत्या, तर त्याच्यामुळे इथं ही आहे आपली व्हॅनिला फ्लेवरची आणि ती आहे चॉकलेटची। तुम्हाला मी ओपन करून दाखवते। आणि हे प्रीमिक्स शक्यतो हे असंच नाही ठेवायचं, एखाद्या डब्यात वगैरे काढून ठेवायचं। बघा, आता आज मला आहे ना अर्धा किलोचे मी 2 केक शिजायला टाकणार आहे अगोदर। ही सुद्धा 5 किलोचीच बॅग आहे। आता ज्यावेळेस आपण केक बेक करायला ठेवतो की नाही, तर त्यावेळेस सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं असतं माहिती आहे का, कढई असू देत किंवा OTG प्रीहीटला लावायचं आहे। तर अर्थातच मी माझे ऑर्डरचे जे काही केक आहेत ना ते OTG मध्येच बेक करते, तर त्याच्यामुळे अगोदर आपण OTG प्रीहीटला लावून घेऊयात। माझ्याकडे आहे अगारो मार्वल 25 लिटर OTG। तर आपण काय करत आहोत, 180 याचा आपल्याला टेम्परेचर ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी प्रीहीटला लावतोय। खालचे आणि वरचे दोन्ही रॉड चालू ठेवलेत। आणि आपण घरी ज्यावेळेस तयार करतो की नाही, तर त्यावेळेस आपल्याला अशा अल्टरनेट असतात ऑर्डर की बाबा चॉकलेट पण आणि व्हॅनिला पण। मग आपण प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं पातीलं घ्यायचं नाही। काय करायचं, अगोदर व्हॅनिलाचं जे प्रीमिक्स आहे की नाही ते आपण फेटून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी आपला हा 250 ml चा हा कप आहे, तर तो 1 कप भरून आणि वरती थोडासा म्हणजे साधारण आपण 1.25 कप वगैरे म्हणू शकतो एवढं प्रीमिक्स आपण घेतो। आणि याच्यामध्ये आपल्या तेलाच्या केटलीतली ही जी आपली रेग्युलर पळी बघा ना तुम्ही, एवढीच असते आणि हाच आपला टेबल स्पून असतो। तर 1 चमचा हे तेल टाकून घेतलेले। आता काय होतं माहिती आहे का, घरगुती केकचा फायदा हाच असतो। जे लोक ऑर्डर देतात ना इतरांना, त्यांनी लक्षात ठेवा की बेकरीमध्ये गेल्यानंतर कसं होतं माहिती आहे का, तुम्ही जर अर्धा किलो केकची ऑर्डर दिली असेल की नाही, तर तुम्हाला अगदी मोजून मापून तो केक अर्धाच किलो दिला जातो। पण जे होम बेकर्स असतात ते तसं करत नाही। आता मी जे 1.25 कपाचं मेजरमेंट घेतले की नाही, थोड्या वेळाने ते खोललेले आपण हे जे मेजरमेंट घेतलेले की नाही, तर याच्यामध्ये आपला अर्धा किलोचा केक जवळजवळ 1.25 किलोपर्यंत भरतो आणि आपण ते एकदम फ्री हँडली देत असतो। कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। खूप पण जास्त पातळ करायचं नाही बरं का हे, कारण की काय होतं आता पावसाचे दिवस आहेत ना, तर मग ते थोडंसं आतनं मग चिकटसर अशा पद्धतीचा होतो। त्यामुळे अशी पद्धतीची ह्याची कन्सिस्टन्सी असायला हवी। आता मी आज रसमलाईचा फ्लेवर करते, तर त्यामुळे हे इसेन्स टाकून घेते साधारण एकदम आपण कसं म्हणतो 1/4 टीस्पून। आणि सोबतच हे ऑप्शनल आहे, पण आपली जी लादी आहे त्याला छान असा रंग येतो, तर त्याच्यामुळे येलो जेल कलर 2 ड्रॉप टाकते। तो मग बिस्किट का घेतलं तू? नाही बिस्किट नाही खायचं बाबू, 4 वाजता खा। हां मग एकच स्वतःपुरता घेऊन आले। हां, आता इथं आपण हा टीन आहे आणि याला अगोदरच तेलाने हा ग्रीस करून ठेवला होता। आता आपण पहिल्या सवयीनुसार बऱ्याचदा आपण तेल लावल्यानंतर मैदा पण लावतो, पण तुम्हाला खरंच सांगू का, मैदा न लावता सुद्धा अगदी व्यवस्थितपणे आपला केक बाहेर येतो। फक्त काय आहे ना, त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। आता घेताना हे पातील आहे ना व्यवस्थित असं आपण कसं म्हणतो पुसापुशी करून घ्यायचं आणि याच्यामध्ये ना मग चॉकलेट आपल्या फ्लेवरचा केक पातील आपण नाही धुतलं तरी अगदी व्यवस्थितपणे
त्यात हे होऊन जातं, मॅच होऊन जातो. थोडासा घरगुती जुगाड, खरं की नाही? शेवटी भांडे तर आपल्यालाच घासायचेत. मग अर्थातच बायका म्हटलं की त्या डोकं कसं लढवतील किंवा काय करतील हे सांगता येत नाही. आता हे मी दोन्ही एकदमच टॅप करणार आहे. किचन ओट्यावरती डायरेक्ट टॅप करायचं नाही, त्याचं कारण तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. आता पुढचा आपला फ्लेवर आहे तो म्हणजे चॉकलेटचा. आणि तुम्हाला सांगू का, चॉकलेटचं प्रीमिक्स आणि ह्याचं प्रीमिक्स आपण सेमच मेजरमेंट घेणार आहे. पण तरीही तुम्हाला चॉकलेटचा जो केक आहे की नाही, थोडासा कमी असा फुगलेला जाणवेल. आणि जो आपला व्हॅनिला फ्लेवरचा आहे ना, तो थोडासा जास्त फुगतो. कारण की चॉकलेटच्या ह्याचा जो स्पॉन्ज आहे ना, तो थोडासा कमीच, म्हणजे होतानाच कमी तयार होतो. आता इथं आपण तेल वापरतो बरं का केकसाठी, पण त्याच्याऐवजी तुम्ही केक जेलसुद्धा वापरू शकता, जे बऱ्याच बेकरीमध्ये वगैरे वापरलं जातं. पण आपण आपलं जे रिफाईंड ऑइल आहे ते वापरतो. आणि यानंतर आपला हा दुसरा टीन, याच्यामध्ये आता हे बॅटर आपण ओतून घेतोय. याची सुद्धा कन्सिस्टन्सी बघा तुम्ही, अशा पद्धतीची आपल्याला ही ठेवायची. केकच्या ऑर्डर्स घेताना तर तुमच्याकडे अशा पद्धतीचे हे सिलिकॉनचे स्पॅच्युले असायला हवेत बरं का. कारण की काय होतं, आपल्या इतर म्हणा चमचा म्हणा किंवा काय म्हणा, त्यांना इतकं व्यवस्थितपणे आपलं प्रीमिक्स किंवा आपला जो काही पदार्थ आहे ना, तो पातेल्यापासून आपल्याला काढता येत नाही. तर त्याच्यामुळे आता टॅप करायचं आहे आपल्याला. तर आपलं एवढं होईपर्यंत तुम्ही बघताय 10 मिनिटाचा टायमिंग आपला बरोबर झालेला आहे. अगोदर प्रीहीटला लावलं ना, ते बरोबर टायमिंग ॲडजस्ट होतात. तर आता हे टॅप करताना आहे ना, अशा पद्धतीचा जाड कपडा त्याची घडी करायची आणि तो ठेवायचा किचन ओट्यावरती. कारण की आपल्याला हा केकचा टीन एक दिवस टॅप करायचा नाही आहे, आपण रोज टॅप करत असतो. तर त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, अर्थातच किचन ओटा थोडासा आधांतरी असतो किंवा कधी कोणाचा हात असा जोरात फस करतो. तर त्याच्यामुळे एक प्रिकॉशन म्हणून किचन ओटा अर्थातच तुटणार नाहीच आहे. तो तरी काही इतका हलका आहे का. पण आता एक सेकंड मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते. हे बघा, आपण टॅप करतोय, सगळ्या गल्लीला कळतंय ही केक करायला लागली आहे. त्यापेक्षा काय होतं, घरात पण मग आपण इकडं जेव्हा काम करतो तेव्हा तिकडं कोणाचं तरी काहीतरी चाललेलं असतं, ते उगीच खाट 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 खाट. त्यापेक्षा आपलं शिस्तीत होऊ द्यायचं. हां, चांगलं असे बबल्स फुटलेले दिसले पाहिजेत आपल्याला. बघा, ह्यात दिसत आहेत, जाणवत आहेत का कॅमेऱ्यात माहीत नाही, पण ह्यात दिसत आहेत माझ्या डोळ्यांना. हे फुटलेले आहेत. आपल्या मनाचं समाधान होईपर्यंत त्याला टॅप करायचं. बघा आता हे टायमिंग नेमका झालेला. आता आपण हे ठेवून घेतोय. काच लावून टाकू आणि आपण 30 मिनिटाचा टायमिंग सेट करतोय. 30 मिनिटात हे बरोबर होऊन जातं. ह्या मात्र वस्तू आहेत ना, लगेच जागची जागी ठेवून द्यायच्या. खरंच ते घरात केक असले की नाही, किचन ओट्यावरती खूप राहाडा होतो. आणि खरंच होतं बरं का. आता ती व्हिपिंग क्रीम ह्या त्या गोष्टी राहाडा होणारच. काहीतरी करायचं आहे म्हटल्यानंतर तो राहाडा आपल्याला सहन करावा लागतो आणि परत आपल्यालाच आवरावा लागतो. तर आपण बाहेर काढून घेतोय. हे बघा, जर तुम्हाला सुद्धा माझ्याप्रमाणे हा OTG हवा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, चेक करू शकता. पूर्णपणे याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपण डिमोल्ड करणार आहोत. तर हा आपला रसमलाई फ्लेवरचा केक आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या हा बेक झालेला आहे. आणि खाली आपण मैदा लावला नव्हता तरीसुद्धा व्यवस्थित हा डिमोल्ड होतो. हा तर मी काढून घेतलेला आहे आणि आता हा पण काढून घेत. तुम्हाला सांगू का, थोड्या दिवसांनंतर ना आपल्याला चाकूची सुद्धा आवश्यकता लागत नाही हा डिमोल्ड करण्यासाठी. फक्त याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं असतं. आणि हा बघा, मस्त. तर हे केक तयार करून घेऊ. तसं आमच्या इथे गावामध्ये लोकांना कशी सवय लागली आहे माहिती आहे का, आपण किती म्हटलं की नाही की अगोदर ऑर्डर द्या, तरी बऱ्याचशा वेळेस असं होतं की बाबा जेव्हा बड्डे असेल तर त्याच्या अर्धा तास अगोदर लोक येतात आणि म्हणतात की केक आहे का. तर त्यामुळे आम्ही जनरली केक तयार करून ठेवतो आणि मग नंतर लोक येतात. त्यामुळे ऑर्डरचे केक
प्लस एक्स्ट्राचे 2 केक, फक्त एवढेच केक करायचे, कारण की जर ते 2 केक बाय चान्स नाहीच गेले तर दुसऱ्या दिवशी जातात. पण आज नेमका प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, एकतर मी शूट करत होते त्यामुळे मी थोडीशी रिलॅक्स होते आणि ऑर्डरचा केक तयार करून ठेवला होता. पण अचानकपणे भाऊजींचा फोन आला की केक हवाय, आणि त्यावेळेस हा केक मी फक्त बेसला थोडीशी क्रीम लावून घेत होते, त्यावेळेस त्यांचा फोन आला. मग म्हटलं चला पटकन उरकून घेते, आणि आपला हा रसमलाईचा अर्धवट केक होतोय तोपर्यंत त्यांचा परत एकदा फोन आला की ते घरी यायला लागलेत. मला कसं वाटलं त्यांना केक हवाय पण ते संध्याकाळी नेतील. मग त्यामुळे माझी इतकी गडबड झाली की म्हटलं आता ह्यांना आत्ताच्या आत्ता लगेचच हा केक द्यायचा. तर त्याच्यामुळे आणि ते कस्टमर दुकानातून घरी येईपर्यंत तो केक आपल्याला कंप्लीट करायचा होता. मग हा रसमलाईचा राधा ज्याच्यावरती नाव टाकायचं होतं तो केक पटकन तयार करून घेतला आणि पटकन हा बॉक्समध्ये पॅक करून दिला. फ्रीजमध्ये अजिबात ठेवलेला नाही आहे, जराही हा केक सेट झालेला नाही आहे. पण अर्थातच त्यांना गावातच न्यायचा आहे, इथंच वस्तीवरची मुलं होती त्यामुळे त्यांना दिला. 2 जण आहेत ना रे भैया, धरायला बांधलेलं नाही आहे, मग असंच धर. नाही मी करते की होय. तर मी आता हा दुसरा केक तयार करते आणि ते पण जे कस्टमर आहेत ते आपल्या सोफ्यावरती बसलेले आहेत. पण शुगर सिरप संपलं. ओके, पलीकडलं फ्रीज उघड. उघड बरं. खाली वा, खाली बसून बघ बरं, दिसतोय का तुला कसला केक आहे? छान आहे का? कोणाचा बड्डे आज? होय, बरं तुझ्या बड्डेला सांगा. अशा प्रकारे पहिला केक आपण देत होतो तोपर्यंत दारात दुसऱ्या केकचं कस्टमर आलं, त्यामुळे मी दुसरा केकसुद्धा तयार केला. तर असे दोन्हीही मिळून हे जे केक आहेत ना साधारण मी 30 मिनिटाच्या आतमध्ये तयार केलेले आहेत. आणि स्प्रिंकल बघा खूप वाया जातात ज्यावेळेस आपण केकवरती टाकतो, तर त्यावेळेस आहे ना हे अशा पद्धतीची ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा. जर तुम्ही सुद्धा होम बेकर्स असाल तर अजिबात खाली सांडत नाही. आणि अर्थातच गावाकडे काय होतं, वस्तीवरची जी माणसं आहेत ना ती काही कामानिमित्त गावात आली की सगळी कामं करतात. मी यांना सांगितलेलं आहे की दोघांना पण घरी गेल्यानंतर फ्रीजमध्ये केक सेट होण्यासाठी ठेवा, म्हणजे चवीला छान लागेल. आता जाताना व्यवस्थित धरायचा तू, हा मी व्यवस्थित दिलाय. आता काही नाही, काय झालं म्हणजे हे जे 2 केकचं नियोजन होतं ना ते आपलं संध्याकाळसाठी होतं. आणि अर्थातच ते केक तर काही फ्रीजमध्ये गेले सुद्धा नाही, डायरेक्ट बॉक्समध्ये जाऊन कस्टमरच्या हातात गेलेलं. तर त्याच्यामुळे म्हटलं की लादी शिजायला टाकावी, असं पण कधी कधी छान वाटतं ना. अर्थातच ते हिटलेच होते तर त्याच्यामुळे मी लगेचच दिलेले, पण परगावचे असल्यानंतर आपल्याला तसं देता येत नाही, सेट न होता. आणि वातावरण पण असं आहे ना तर त्याच्यामुळे आपण देऊ शकतो, उन्हाळ्यात तर काय शक्यच नाही.